लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे अजितदादांची त्यांनी आव्हान निर्माण केलेलं आहे आणि त्यांचा दावा आहे की आम्हाला विचारल्याशिवाय महापौर होणार नाही। म्हणजे भाजपाची जरी जागा जास्त आल्या किंवा काँग्रेसच्या जरी आल्या तरी राष्ट्रवादीला विचारल्याशिवाय महापौर होणार नाही, अशा प्रकारचा दावा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे। कसं लढत आहे आणि कसं म्हणजे प्रतिसाद मिळतो आहे लातूरमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस उतरलेली आहे। पहिल्या दिवसापासून आपण लातूरकर पाहताय, आपण पण ज्येष्ठ पत्रकार आहात, आपण पण पाहताय की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि आपल्या पक्षामध्ये कुठलाही अंतर्गत वाद नाही किंवा कोणाला उमेदवारी दिली नाही म्हणून कोणाची नाराजी नाही। जे लोकातले उमेदवार आहेत, आम्ही वार्डनिहाय प्रभागनिहाय लोकांची जे ठराविक मतं त्या समाजामध्ये राहत असतात, ज्यांचं विचार हा निर्णायक असतो, अशांना विचारून आम्ही उमेदवार देण्याचं काम केलेलं आहे आणि जवळपास 70 पैकी 60 जणांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे। निश्चितपणाने या निवडणुकीकडं एक पर्याय म्हणून लातूरची जनता पाहते, लातूरची जनता सुजाण आहे आणि त्यामुळं आपल्या कामाचा कोण, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा नेता कोण आणि या पक्षाचं नेतृत्व कोण करतं आहे, शब्द दिलेला पाळणारा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादा पवारसाहेबांची ख्याती आहे आणि एकदा शब्द दिला की ते पाळणार नव्हे तर ते करणारच, अशा पद्धतीचं काम दादा करतायत। आज बारामती शहराचा विकास ज्या पद्धतीनं झाला, आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका दादाकडे होती, त्याचा विकास कशा पद्धतीनं झाला हे लातूरचे लोक पण तिथं गेल्यानंतर पाहतात ना। आणि म्हणून त्या धर्तीवरती उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे ही सत्ता आली तर त्या धर्तीवरती लातूरचा विकास केल्याशिवाय दादा राहणार नाहीत आणि त्याची मेहनत घेण्याचं काम आमचे नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी करू। म्हणून आम्ही आदरणीय आमचे नेते बाबासाहेबजी पाटील साहेब मंत्री महोदय असतील, माजी मंत्री आमदार संजयजी बनसोडे साहेब असतील, आमचे शहराध्यक्ष मकरंदजी साहेब असतील, विक्रांतजी गोजमुंडे, ह्या सर्व टीमला घेऊन आम्ही त्या ठिकाणी एकत्रपणाने या निवडणुकीला सामोरे जातो। भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, ते लातूर दौऱ्यावर आलेले होते आणि त्यांनी बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना असं वक्तव्य केलेलं आहे की विलासरावांच्या आठवणी जे आहे ते या शहरातून पुसल्या जातील। राष्ट्रवादीची काय प्रतिक्रिया असणार आहे आणि दिलगिरी त्यांनी आता व्यक्त केलेली असली तरी अनेक ठिकाणी जे आहेत ते त्यांचे निषेध आंदोलनं वेगवेगळ्या स्तरातून केले जात आहेत। मला वाटतं रवींद्र चव्हाण साहेब हे एका मोठ्या आणि जबाबदार पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत आणि मला असं वाटतं की मी तर छोटा कार्यकर्ता आहे, परंतु एकतर आपण व्यक्ती कशी असली तरी गेलेल्या व्यक्तीविषयी आपण कधीच बोलत नाही। त्याच्यामुळं मला असं वाटतं की विलासरावजी देशमुख साहेब हे जिल्ह्याचे सुपुत्र होते, या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, देशाचे केंद्रीय मंत्री होते आणि म्हणून अनेक कालावधीमध्ये त्यांनी लातूरचं आणि देशाचं राज्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि मला वाटतं की त्यांच्याविषयी असं बोलणं त्यांना कितीपत त्या ठिकाणी कसं आहे काय नाही हे मला वाटतं वरिष्ठ नेते बघतील, पण मला वाटतं गेलेल्या लोकांविषयी बोलूच नाही आणि ते बोलले ते मला वाटतं त्या ठिकाणी योग्य नाही असंच म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।